ओम नमो भगवते वासुदेवाय. कर्दम महामुनींनी भगवंताला मी शरण येतोय असं म्हणताना स्वच्छंद शक्तीं कपिलम प्रबध्ये असं एका ठिकाणी म्हटलंय. भगवंत कसा आहे? स्वच्छंद शक्ती आहे. आम्ही कितीही जरी म्हटलं की आम्ही स्वच्छंद आहोत तरी आम्हाला आमचे छंद आमच्या इच्छेने मिळवता येते, घेता येते. ती भगवंताचीच योजना असते. भगवंत मात्र सगळ्यांचं कारण असल्यामुळं आणि तो स्वतः निष्कारण असल्यामुळं त्याची गती ही स्वच्छंद गतीच असते. तेव्हा अशा स्वच्छंद गती असलेल्या कपिलांना मी शरण जातो, नमस्कार करतो असं कर्दम महामुनी म्हणतात. कपिल शब्दाचा सुद्धा अर्थ लक्षात घेण्यासारखा आहे. मुळात कपिल हे सुद्धा भगवान महाविष्णूंच्या सहस्रनामांपैकीच एक आहे. कपिल कपिल पूजया कहा अपि इलावत वर्तते स कपिलः. कोणत्याही पदार्थाची आपल्या समोर आल्यानंतर त्याच्यातल्या न्यूनाधिक्याची चर्चा न करता त्याला पूर्णत्वात नेण्याचं ज्यांचं सामर्थ्य आहे ते कपिल. आम्हाला फक्त पदार्थातले दोष किंवा न्यूनत्व दिसतं. सारे वेळा ते परिपूर्ण करण्याचं सामर्थ्य आमच्या ठिकाणी नसतं. ते सामर्थ्य भगवान कपिल महामुनींकडे होतं. किंवा कमपि क्षणम अलम इति स्वीकार्यमाणा वृत्ती यस्य स कपिलः. उपस्थित असलेला कोणताही क्षण हा मला भगवत प्राप्तीसाठी पुरेसा आहे अशी ज्यांची वृत्ती आहे, असं ज्यांचं सामर्थ्य आहे, अशी ज्यांची साधना आहे ते कपिल आहे. आम्हाला जे क्षण येतात त्याच्यात आम्हाला पुन्हा असं वाटतं की अरे हा क्षण यायला नको होता, की किंवा दुसऱ्याच्या आयुष्यात जो दुसरा क्षण आला तसं आमच्या आयुष्यात तो क्षण आला. तर जो क्षण उपस्थित झाला, ज्या क्षणाला जे तुमच्याकडे समोर आलं, मिळालं, त्याचा सहज स्वीकार करणं, त्याचा समाधान मानणं, ही जी वृत्ती आहे, अशी वृत्ती असल्याशिवाय भगवंत तुमच्या दारात येणारच नाही. तेव्हा भगवान कपिल हे अशा वृत्तीचे होते. आणि कर्दमानी त्यांना पुढेही सांगितलं, परिव्रजत पदवी आस्थितोहम चरिष्ये त्वाम हृदय युंजन विशोकः. की आपण मला दिलेल्या वचनाप्रमाणे आलात. आपल्या कृपेनं मी तीनही ऋणातून मुक्त झालो. देव, ऋषी आणि पितृ ह्या तिन्ही ऋणातून मी मुक्त झालो अशी माझी भावना आहे. आपण माझे सगळे मनोरथ पूर्ण केलेत. आता यापुढे मला संन्यास घेऊन उर्वरित सर्व काळ आपल्यालाच माझ्या हृदयात ठेवून व्यतीत करण्यासाठी आपण अनुज्ञा द्यावी. मी आपल्याला शरण आलोय आणि त्या दृष्टीने सदैव आपलं चिंतन करतच मी सर्वत्र विचरण करीन आणि चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा शोक असणार नाही. कर्दमांचं बोलणं ऐकलं आणि भगवंत म्हणाले, कपिल महामुनी म्हणाले, मया प्रोक्तो हि लोकस्य प्रमाणम सत्यलौकिके अथा जनी मया तुभ्यम यदोवोचम वृतम मुने. की वैदिक आणि लौकिक अशा सगळ्या कर्मांमध्ये संसारासाठी माझंच बोलणं प्रमाण आहे. वैदिक कर्म असोत अगर लौकिक कर्म असोत, संसारात जगत असताना, संसार करत असताना, संसारात राहत असताना ह्यापैकी कुठली जरी कर्म करायची झाली तरी त्या सगळ्या कर्मांसाठी माझंच बोलणं हे प्रमाण आहे, आधारभूत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला वचन दिलं होतं की तुमच्या ठिकाणी मी जन्म घेईन आणि त्याप्रमाणे मी ही वचनपूर्ती आज केलेली आहे, हा अवतार घेतलेला आहे. हा जो माझा जन्म आहे, एतन्मय जन्म लोकेस्मिन् मुमुक्षूणां दुराशयात असंख्यानाय तत्वानां संमताय आत्मदर्शने. की लिंग शरीरापासून सुटका व्हावी अशी ज्यांची इच्छा आहे, अशा मुनींच्या साठी त्यांना आत्मदर्शन व्हावं यासाठी उपयुक्त अशा
प्रकृती इत्यादी तत्वांचं विवेचन करण्यासाठी म्हणून मी आलोय. भगवद्गीतेत सांगितलेला सांख्ययोग वेगळा आहे आणि कपिल महामुनी जो सांख्ययोग सांगतात, जे सांख्य दर्शन सांगतात, ते दर्शन वेगळं आहे. तिथे ज्ञानाची चर्चा आहे भगवद्गीतेमध्ये. भक्त असलेल्या अर्जुनाला ज्ञान देणं आवश्यक होतं आणि म्हणून तिथे सम्यक ख्यायते किती संख्या, की ते ज्ञान ज्या ज्या गोष्टींपासून मिळेल त्या गोष्टींची चर्चा त्या भगवद्गीतेत मिळाली आणि म्हणून नंतर अर्जुनाचा मोह नाहीसा झाला ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर. कपिल महामुनी ते कर्दमांच्या ठिकाणी अवतीर्ण झाले, कर्दम देवतींच्या ठिकाणी. ते सांख्य तत्वज्ञान लोकांना सांगण्यासाठी, पटवण्यासाठी, त्यांना समजावावं म्हणून आलेले आहे. संख्या अंक आपण म्हणतो, संख्येचं ते सांख्य, संख्ये संबंधी ते सांख्य. प्रकृतीची जी काही अनेक मूल कारणं आहेत, त्या मूल कारणांची जी संख्या आहे, कोणी 8 म्हणतात, कोणी 16 म्हणतात, कोणी 14 म्हणतात. पुढे 11व्या स्कंधामध्ये उद्धवानं जेव्हा भगवंताला विचारलं की तत्वांची संख्या किती आहे, त्याच्याबद्दल उलगडा 11व्या स्कंधात भगवंतांनी केलेला आहे. कपिल महामुनींचा अवतार हे सांख्य दर्शन लोकांना सांगण्यासाठी आहे. सांख्य आणि योग ही जोड दर्शन आहेत. सांख्य दर्शनामध्ये प्रकृती आणि पुरुष यांच्या पासून ब्रह्मांडाची निर्मिती झाली असं मानतात आणि तिथे ईश्वराचा काही संबंध नाही असं गृहीत धरलेलं असतं. पण योग दर्शनामध्ये सांख्यांचंच तत्व जरी गृहीत धरलेलं असलं तरी तिथे ईश्वर हा स्वीकारलेला आहे. म्हणून योग दर्शन हे सैश्वर सांख्य म्हटलं जातं. कपिल महामुनी सांगतायत की आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी असलेले मार्ग ते अत्यंत सूक्ष्म असल्यामुळं पुष्कळ काळासाठी लुप्त झालेले आहेत. कारण लोकांना स्थूलाकडचं आकर्षण जास्त असतं, सूक्ष्माकडचं आकर्षण त्या मानाने कमी असतं. आणि आत्मज्ञानाचा मार्ग हा अत्यंत सूक्ष्म आहे, त्यामुळं तो दीर्घ काळापासून लुप्त झालेला होता. पण त्या आत्मज्ञानाच्या मार्गाचं पुनरुज्जीवन करण्यासाठी, तो पुन्हा प्रवृत्त करण्यासाठी मी म्हणाले हे शरीर धारण केलेलं आहे. आणि नंतर भगवंतांनी त्यांना आज्ञा दिली, गच्छ कामं मया पृष्ठो मयी संन्यस्त कर्मणा जित्वा सुदुर्जय मृत्युम अमृतत्वाय माम भज. की आता मी तुला आज्ञा देतो. वास्तविक कपिल महामुनी पुत्र रूपाने कर्दमांच्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत, पण कर्दमांनाही पूर्ण भान आहे की हा भगवंताचा अवतार आहे. जरी पिता पुत्राचं नातं असलं तरी सुद्धा आपला पुत्र हा भगवंताचा अंशावतार असल्यामुळं त्यांनी त्यांच्याकडनं आज्ञा मागितली आणि भगवंतांनी ती आज्ञा दिली. म्हणाले मी आता तुला आज्ञा देतो की तुझ्या इच्छेनुसार, आपल्या इच्छेनुसार आपली सगळी कर्म मला अर्पण करीत. दुर्जय असा जो मृत्यू आहे त्याच्यावर विजय मिळवीत मोक्षपद मिळण्यासाठी आता यापुढे माझं सदैव भजन करीत राहा. तीन गोष्टी त्यांनी सांगितल्या की सगळी कामं, उर्वरित जीवनातली याच्यावर सर्व कर्म ही मला अर्पण करण्याच्या बुद्धीने करावी. कारण कर्म करताना माणसाच्या ठिकाणी कर्तृत्वाचा अहंकार येतो आणि भोक्तृत्वाचाही अहंकार येतो. आणि असा जेव्हा अहंकार येतो तेव्हा ते कर्म बंधनाला कारणीभूत होतं. कर्दमांनी आतापर्यंत तपश्चर्या करून, भगवंताचं ध्यान करून, भगवंतांना समोर
बघितलंय, त्यांचं दर्शन घेतलंय. पण दर्शन घेतलं म्हणजे देह सुटतो असं नाही. मग देह जोपर्यंत आहे तोपर्यंत कर्मही करायलाच पाहिजे. भगवंतानी त्यांना ती जाणीव करून दिली की ह्या पुढच्या आयुष्यात जी काही कर्म तुम्हाला करायची असतील ती सगळी कर्म मला अर्पण करण्याच्या बुद्धीने तुम्ही करा. बरं, मृत्यू हा दुर्जयच आहे, अपरिहार्यच आहे. जातसी ध्रुव मृत्यू, भगवद्गीता सांगते. देह स्वीकारला, देहात आलो की त्या जन्माबरोबरच मृत्यूची ही यात्रा सुरू होते आणि मृत्यूला कोणीही जिंकू शकत नाही. पण ज्यानं भगवंताला जवळ केलं, भगवंताला आपलंसं केलं, त्याच्या ठिकाणी मृत्यूची भीती राहत नाही. मृत्यूच्या बाबत निश्चिंत असणं, त्याची भीती नसणं, हाच मृत्यूवरचा विजय खऱ्या अर्थानं. तेव्हा ते म्हणाले सगळी कर्म जर मला अर्पण करण्याच्या बुद्धीने केली, तिथे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसेल, आसक्ती नसेल, तर मृत्यूचा सुद्धा भय असायचं कारण नाही. आणि असा मृत्यूवर विजय मिळवल्यानंतर मोक्षपद सहज प्राप्त होईल. पण त्या मुक्तीसाठी सुद्धा पुन्हा भक्ती आवश्यकच आहे. म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती ही अपरिहार्य आहे. परब्रह्माचं, भगवंताचं जरी ज्ञान झालं तरी जोपर्यंत देह प्रारब्धाच्या अधीन आहे, देह सुटत नाही, तोपर्यंत देहाकडून केली जाणारी जी कर्म आहेत ती भगवत अर्पण बुद्धीनेच करायला पाहिजेत, अनासक्त वृत्तीनेच करायला पाहिजेत, वैराग्य धारण करूनच करायला पाहिजेत. आणि अशी कर्म केल्यानंतर मृत्यूवर विजय मिळवल्याचं समाधान प्राप्त होतं. कारण मोहातून केलेली कर्म ही मृत्यूला कारणीभूत ठरतात. निर्मोही अवस्थेत जी कर्म केली जातात ते आपोआपच मृत्यूवर विजय मिळवून देतात आणि मोक्षाकडे जीवाची वाटचाल होते. आणि मोक्ष याचा अर्थच आहे जीवो ब्रह्मैवनापरा, हे भान येणं. आणि हे भान येण्यासाठी सर्वात सुलभ मार्ग जो आहे, देवर्षी नारदांनी सुद्धा सांगितलं, अन्यस्मात् सौलभ्यम भक्तौ. तेच कपिल महामुनीने कर्दमांना सांगितलं की ते मोक्षपद प्राप्त करण्यासाठी तुम्ही माझं नित्य निरंतर भजन करीत राहा. माम आत्मानं स्वयं ज्योती सर्वभूत गुहाशयम आत्मन्येवात्मना वीक्ष विशोको भयम रुच्छसी. स्वयंप्रकाश आणि संपूर्ण जीवांच्या अंतःकरणात राहणाराच मी आहे, मी परमात्मा आहे. तेव्हा जेव्हा तुमची बुद्धी विशुद्ध होईल आणि त्या बुद्धीच्या द्वारे आपल्या अंतःकरणात जेव्हा तुम्ही मला बघाल, माझा साक्षात्कार करून घ्याल, तेव्हा सगळ्या प्रकारच्या शोकांपासून तुमची मुक्तता होईल आणि आपसुकच निर्भय असं मोक्षपद तुम्हाला प्राप्त होईल. आणि तिथेच पुढे काय घडणार आहे यातही सूचन कपिल महामुनीने केलं. मात्र आध्यात्मिकीं विद्यां शमनीं सर्वकर्मणां वितरिष्ये यया चासु भयंचाती तरिष्यति. की माता देवहूतीला सुद्धा मी सर्व कर्मातून मुक्त करणार आत्मज्ञान देईन की ज्याच्यामुळं ह्या संसाराच्या भयापासून ती मुक्त होईल, संसाराच्या पलीकडे जाईल, माझ्यापर्यंत पोहोचेल. एवढं सगळं सांगून झाल्यानंतर मैत्रेयांनी विदुरांशी कशा प्रकारे संवाद साधला पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.